रामकृष्ण हरी मंडळी, आज मी तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची साधी सोपी सरळ मांडणी दाखवते आहे। आधी एक पाट घेतलाय, लाल वस्त्र टाकलंय, बघा बरोबर मध्यभागी तांदूळ ठेवलेत, त्यावरती हा कलश ठेवलाय। हा तांब्याचा आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलचा घेऊ शकता। आता यावरती कुंकवाने स्वस्तिक काढलंय आणि खालून पासून वरपर्यंत अशा पद्धतीने 8 रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत। 8 रेषा मध्ये स्वस्तिक काढायचा आणि कुंकवाने 8 रेषा ओढायच्या आहेत। अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी वैभव लक्ष्मी व्रत आपण करत असतो। तर यामध्ये या कलशामध्ये पाणी भरून घेतलंय, त्यामध्ये सुपारी, पैसा, हळदी, कुंकू टाकलेला आहे, अक्षदा, फुलं वाहिलेली आहेत। त्यावरती एक मी तांब्याची प्लेट ठेवली आहे, त्यामध्ये तांदूळ आहेत आणि त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवलंय। तुम्ही सोन्याचा काहीतरी दागिना देखील ठेवू शकता, कारण हीच एक लक्ष्मी स्वरूप आपण याची पूजा करत असतो। खाली तांब्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहायला विसरायचं नाही। समोर बघा 2 विड्याची पानं ठेवलीत, गणपती बाप्पाची मूर्ती तांदळावरती ठेवलेली आहे, त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घेतलेली आहे, धूप दीप ओवाळलेला आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। दुसरीकडे 2 विड्याची पानं घ्यायची, यावरती तुम्ही विडा ठेवू शकता, म्हणजे जसं की असे 5 सुपारी, हळकुंड, खारीक, खोबरं अशा पद्धतीने त्याला सुद्धा हळदी कुंकू फुल वाहून पूजा करायची आहे। इकडे श्रीयंत्र ठेवलंय, माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून मी ते ठेवलं, तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही। बघा तुम्हाला दाखवते, हे जे वैभव लक्ष्मीचं पुस्तक आहे याच्या मागेच श्रीयंत्र आहे, ते तुम्ही इथे असं ठेवायचं आणि त्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची, ठीक आहे। ते झाल्यानंतर कलशाच्या डाव्या बाजूला घंटा ठेवलेली आहे, कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपला उजवा हात येतो। कलशाच्या उजव्या बाजूला शंख ठेवलाय, म्हणजे आपल्या डाव्या हाताला शंख आहे। हे अशाच पद्धतीने आपल्याला मांडायचं असतं। बघा सगळ्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्यायची असतात आणि दिवा आपल्याला तेवत ठेवायचा असतो। आता बघा या पुस्तकामध्येच दिलेलं आहे, जे मी तुम्हाला दाखवते, थांबा। या पुस्तकामध्ये 8 लक्ष्मींची चित्र दिलेली आहेत, जसं की धनलक्ष्मी माता, आता ही धनलक्ष्मी माता, इकडे गजलक्ष्मी माता, अशा 8 देवींची चित्रे दिलेली आहेत। आता या 8ही देवींच्या चित्रांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तुम्हाला धूप जे आहे ते ओवाळून घ्यायचं आहे। धूप ओवाळून धूप घ्यायचं किंवा मग उदबत्ती असेल तर उदबत्ती घ्यायची, ती तुम्हाला अशा पद्धतीने ओवाळून घ्यायची आहे। हळदी कुंकू प्रत्येक देवीच्या फोटोला तुम्हाला लावायचा आहे आणि अष्टलक्ष्मीचा तुम्हाला प्रत्येक लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे। आणि इथे हे जे खाली दिलेलं आहे, समजा हे प्रत्येक लक्ष्मीच्या खाली दिलंय, हे श्री वीर लक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर, असं प्रत्येक लक्ष्मीच्या फोटोच्या खाली दिलेलं आहे, तसं तुम्हाला म्हणायचंच आहे आणि नमस्कार करायचा आहे। बघा याच्यामध्येच थोडी साध्या पद्धतीने म्हणजे नियम सांगितलेले आहेत त्यांनी आणि कशा पद्धतीने करायचं आहे ते देखील सांगितलंय। बघा तुमच्याकडे जर हे पुस्तक असेल ना तर तुम्हाला माझा व्हिडिओ बघायची पण गरज नाही खरं तर, पण जे नवीन आहेत त्यांनी आजपर्यंत कधीच केलं नाही, त्यांना आणखी काही नियम आहेत की जे याच्यामध्ये नाही आहेत, ते मी तुम्हाला हे पूजेचं सांगितल्यानंतर सांगणार आहे। आता बघा, श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंत करणारे व प्रसन्नतेने करावे व ते इतरांच्या कल्याणाच्या मनामध्ये भावना ठेवून करावं। स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं, सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केलं तर फार चांगलं, सुवासिनी नसेल तर इतर कोणतीही स्त्री अथवा कुमारिका हे व्रत करू शकतं। हे व्रत 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार करायचं असतं। हे व्रत शुक्रवारीच करायचं असतं, आपल्याला 11 किंवा 21 शुक्रवारांचा मनाशी संकल्प करायचा असतो। बघा आपण जी पूजा करतो ती मनोभावे करायची, त्यांना गुरुजी बिरुजीची काहीही या पूजेला गरज नसते। त्याचबरोबर बघा, व्रत सुरू केल्यावर तुम्हाला जर गावाला जायचं असलं तर एखादी अडचण आली, काही मासिक धर्माची किंवा तुमच्याकडे सूतक पडलं तर तुम्ही तेवढं ते सोडून द्यायचं आणि पुढे नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता। आता याच्यात हे पण दिलंय बघा की लक्ष्मी मातेचे 8 चित्र आहेत, त्या स्वरूपाची तुम्हाला पूजा करायची आहे व्रत सुरू करण्याआधी। तर मी तुम्हाला आताच सांगितलं की पूजा कशी करायची। त्याचबरोबर बघा, व्रताच्या दिवशी उपवास करावा, म्हणजे उपाशी राहायचं नाही, उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता किंवा दूध, केळी इत्यादी फलाहार घेऊ शकता।
संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास तुम्हाला सोडायचा असतो. माते लक्ष्मीला नैवेद्य दाखवून तुम्ही तो उपवास सोडायचा असतो. आता वय जास्त झालं असेल, आजारपण असेल तर उपवास केला नाही तरीही चालतं. व्रत हे शास्त्रशुद्ध रीतीने करावं. ठराविक संख्या पूर्ण झाल्यावर त्याचं उद्यापन हे करायचंच. आता उद्यापन कसं करायचं आपण बघा. उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिकाला बोलवायचं आणि कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचा सत्कार करायचा. बघा 7, 11, 21, 51, 101 यापैकी एका संख्येची पूजा व्रताची नवीन पुस्तके तुम्ही त्यांना देऊ शकता. नाही दिली तरीही चालेल. बघा तुम्ही काय करायचं, व्रताच्या दिवशी शक्य तितकं कमी बोलायचं, मनात नामस्मरण सुरू ठेवायचं, अंतर्बाह्य शुद्ध आपल्याला राहायचं असतं. बघा आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत त्या दिवशी 5, 7, 11 की 21 तुम्हाला जेवढ्या कुमारिका बोलवायच्या किंवा सवाष्ण बोलवायचा तुम्ही बोलवा, पण एका तरी सवाष्ण स्त्रीला तुम्हाला ओटी तिची भरायचीच आहे. तुम्हाला त्यांना रव्याची खीर करून खायला घालायची आहे. बघा आणि तुम्ही त्यांना बोलवल्यानंतर त्यांचे स्वच्छ पाय धुवायचे, त्यांना लक्ष्मी स्वरूप मानायचं, हळदी कुंकू व्हायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही ते करायचं. आता बघा आज आपण ही पूजा समजा शुक्रवारची पूजा मांडली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आपण ही पूजा उचलणार. तर ही पूजा उचलणार तेव्हा आपण ह्या तांदळाचं काय करायचं, तर ते पक्ष्यांना खायला घालायचे. जे आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती जागेवर ठेवायची आणि बाकीचं सामान तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर बघा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. आता बघा मी तुम्हाला सांगते की या व्रताचे काय म्हणजे छोटे छोटे काय नियम आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर बघा आत्ताच मी तुम्हाला पूजेची मांडणी करून दाखवली. तर वैभव लक्ष्मी व्रत आपण श्रावण महिन्यात जर सुरू केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होईल. आता श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि पहिलाच दिवस श्रावण महिन्याचा शुक्रवार आहे. म्हणजे दीप अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दीप अमावस्या आणि शुक्रवारी श्रावण महिन्यातला पहिला दिवस. तुम्ही या दिवशीपासून जर हे सुरू केलं लक्ष्मी व्रत तर तुम्हाला खूप चांगला होईल. श्रावण महिन्यात जेही आपण व्रत करतो ना त्याचं फळ आपल्याला चांगलं म्हणजे मिळतच. आणि बघा कसं आहे, आता श्रावण महिन्यात तुम्ही एका तरी शुक्रवारी तुमच्या घरी एखादी सुवासिनी आली म्हणजे न बोलावता जर आली ना तरी सुद्धा तिला तसं पाठवायचं नाही. तिला हळदी कुंकू लावायचं, तिला 1 कप भर का होईना दूध द्यायचं, केशर असेल तर आवर्जून त्यात घालायचं, साखर टाकायची. जेवण करणं झालं नाही ना एखाद्या सवाष्णीला तर तुम्ही तिला 1 कप दूध तरी आवर्जून द्या. तुमच्याकडे घरामध्ये फळ असेल तर ते द्या आणि घरातल्याच वस्तूंनी म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे असेल घरात तर त्यांनी तिची ओटी भरा. तर बघा आपण हे जे वैभव लक्ष्मी व्रत श्रावण महिने सुरू करणार आहोत तर ते तुम्ही आता 11, 21 तुम्हाला जेवढं तुमच्या म्हणजे संकल्पयुक्त तुम्हाला जेवढं करायचं तेवढं तुम्ही करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर शुक्रवारच्या दिवशी एकादशी आली आणि एकादशीचं व्रत जर तुमचं असेल तर तुम्हाला हा शुक्रवार पकडता येणार नाही. कारण एका दिवशी 2 व्रत केले जात नाही. एकाच याच्यामध्ये आता तुम्ही म्हणसाल दोन्ही उपवास एकत्र करते तर तसं होत नाही, ते लागू होत नाही. त्यामुळे जर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही चतुर्थी आली किंवा एकादशी आली पण तो उपवास जर तुम्हाला असेल तरच ते व्रत जर तुम्ही नेहमी करत असाल तरच. आता कसं आहे, मी आता वैभव लक्ष्मीची शुक्रवार करते पण मला एकादशी नसते तर मी एकादशीचा जो उपवास आहे तो नाही म्हणजे तो नसतोच मला, तर मग मी हा शुक्रवार पकडणार, माझा तो मोजल्या पण जाणार. पण जर मला एकादशीचं व्रत आहे आणि माझं शुक्रवारही चालू आहेत, शुक्रवारच्या दिवशी एकादशी आली तर मला तो शुक्रवार मोजता येणार नाही, तो मला पुढे एक्स्ट्रा वाढवूनच घ्यावा लागेल. तसंच कुठलाही व्रत आलं जर शुक्रवारच्या दिवशी तुमचं समजा या चतुर्थीचं आलं तरी सुद्धा तुम्ही तसंच करायचं आहे. तर बघा हाच एक नियम आहे याचा की नाही का. आणि वैभव लक्ष्मी व्रत हे तुम्ही तुमच्या मनापासून अंतःकरणाने शुद्ध अंतःकरणाने करा. खरंच तुम्हाला खूप चांगलं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आलेला आहे. मी केलं होतं आणि मला त्याचं फळही मिळालं. आता ते मी तुम्हाला नाही सांगू शकत पण मिळालंय मला. आता दुसरी गोष्ट अशी आहे की उद्यापनाच्या दिवशी उद्यापन जेव्हा करणार, आता खूप बायकांचं असं असतं की आम्ही तांदळाची खीर फक्त पितृपक्षात बनवतो. हरकत नाही, रव्याची खीर बनवायची. रव्याची खीर सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करते. आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही जेव्हा उद्यापन करणार शेवटच्या दिवशी तेव्हा ज्या आता कुमारिका बोलवू द्यात, सवाष्ण बोलवू द्यात, त्यांचे पाय धुवायचेच, त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायची, त्यांना 1 फळ द्यायचं. तुमच्या यथाशक्ती दान द्यायला जमलं तर एखादी वस्तू भेट द्यायची, नाही जमलं हरकत नाही, काही नाही दिलं तरी चालतं, पण खीर तुम्हाला त्यांना द्यायचीच आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. उद्यापना म्हणजे हे शुक्रवार काहीच कठीण नाही आहेत खरं सांगायचं, आणि याचं फळ खूप चांगलं आहे. आता बघा, दुसऱ्या श्रावण सोमवारी वरदलक्ष्मी व्रत करत असतो आपण, आणि दुसरा श्रावण शुक्रवारी, श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या शुक्रवारी आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो. तर वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातनं एकदाच केलं जातं. वरद या नावामध्येच वर देणारी देवी असं आहे. तर ते सुद्धा आपण कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पण तुम्ही हे वैभव लक्ष्मी व्रत आवर्जून करा, तुम्हाला खूप 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 चांगला अनुभव येईल. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.